झालीये 14 सरस्वती ग्रुप सामनापूर आता आलेला संघ चला मैदानात वरचा चेंडूवर जाऊन टोलवण्याचा प्रयत्न मिडॉन क्षेत्रात. नवनाथ सर एक मिनिट. मुळा खोरे माध्यमिक विद्यालय मांडवे आणि श्री श्री रविशंकर या संघाची नाणेफेक करण्यासाठी मी विकास पवार ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर रावसाहेब वारे निवृत्ती पवार दिलीपराव पवार या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी स्टेजच्या समोर यावे. सहकर्मर्षी भाऊसाहेब थोरात माध्यमिक विद्यालय विद्याभवन या संघाच्या कर्णधाराने या ठिकाणी यायचंय. या ठिकाणी भाऊसाहेब पवार आणि गणेश पवार हे सुद्धा आलेले आहेत. त्यांनी नाणेफेकीसाठी मैदानासमोर यायचे. घ्या विकासराव. पहिला फलंदाज तंबूत परत येतोय संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या. धावसंख्या आहे ती 14. राधिका गेली फलंदाजीसाठी. डावखोऱ्या हाताची ही खेळाडू. उजव्या इष्टी बाहेरचा चेंडू सुरेख अशी गोलंदाजी. पहिलं षटक मात्र खूपच महागडं ठरलं होतं. खूपच अवांतर मारा झाला होता परंतु या षटकात मात्र टिचून गोलंदाजी होता दिसते. मधल्या इष्टीवरचा चेंडू बॅकफुटला जात टोलवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. 6 षटकांचे खेळवले जाणारे हे सामने एकविरा महिला क्रीडा महोत्सव 2026 महिलांचा मेळा या ठिकाणी पाहायला मिळतोय. आजचा हा 5वा दिवस. या ठिकाणी हा 7वा सामना. मुळा खोरे माध्यमिक विद्यालय मांडवे आणि श्री श्री रविशंकर संगमनेर खुर्द यांच्यात नाणेफेक होऊन श्री श्री रविशंकर संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. धन्यवाद सर. स्वैर अवांतर 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली ती 18. 1 बाद 18. पुन्हा एकदा उजव्या इष्टीवरून आत येणारा चेंडू फाईन क्षेत्रात टोलवत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित पाहूया. पायानं अडवण्याचा प्रयत्न. चेंडू संत ज्ञानेश्वर नान्नज 23 धावा. उजव्या इष्टीवरचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनं टोलवला. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने खोलवर चेंडू जाईपर्यंत 1 धाव पूर्ण. एका धावेनं धावसंख्या झाली ती 24. या ठिकाणी फोटोग्राफर स्टेजच्या समोर यायचे. हर्षल काकड सर फोटोग्राफर. मुलींच्या या क्रिकेट सामन्यात आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे ती सांघिक 63 आणि आज या मैदानावर सर्वोच्च धावसंख्या ठरलेली आहे ती 61. बघूया गोलंदाजीत परिवर्तन होत आहे. स्ट्राईकवर आहे डावखोऱ्या हाताची फलंदाज कार्तिकी. राधिका गेली आहे स्ट्राईकवर. बघूयात 15 ते 20 पावलांचा स्टार्टअप आहे. 15 ते 20 पावलांचा रनअप. उडी मारली आणि सुरेख गोलंदाजी. अतिशय ज्याला म्हणता येईल की तांत्रिक दृष्ट्या सक्षम पदलालित्य या गोलंदाजाचं. स्वैर जातोय हरकत नाही परंतु विजयी संघांना एक सूचना आहे. कोणताही विजयी संघ मैदान सोडून जाणार नाही. नॉकआउट पद्धतीचे मॅच आहे. तुम्हाला याच ठिकाणी पुढची मॅच लगेच सांगण्यात येईल. धावसंख्या पोहोचली ते 27 वर. एका फलंदाजाच्या मोबदल्यात पाहूया 61 धावसंख्येचा डोंगर धावसंख्या आहे. मालपाणी विद्यालय वर्षे चिंचोलीच्या वाघिणी. चला रसिकेसाठी
धावेष्टीच्या बाहेरचा चेंडू टळवलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने एक धाव पूर्ण परंपर गेली. पाहूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू फेकेपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण. मला कळत नाहीये की गोलंदाज पहिल्याच 15 ते 20 पावलांचा रनअप घेतला होता. चांगला स्टार्टअप होता. त्याच्यानंतर स्पिनर फिरकी गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. आता पुन्हा एकदा स्टार्टअप. एक चांगला कॉन्फिडन्स दिसतोय. नक्कीच दाद द्यावी लागेल हिच्या गोलंदाजीला. सुरेख सुरेख. हरकत नाही, हरकत नाही. स्वैर असला तरी हरकत नाही. परंतु एक तांत्रिक दृष्ट्या चांगलं क्रिकेट जर पाहायचं असेल तर हिच्या गोलंदाजीचं आपल्याला स्टेप आउट होणं पाहावं लागेल. एक सुरेख असं फुटवर्क दिसतंय बॉलिंग करताना. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, अतिशय सुरेख. अचूक टप्प्यावर मारा. पहिले काही चेंडू स्वैरी टाकले गेले, परंतु यावेळेस मात्र एक प्रोफेशनल व्यावसायिक खेळाडू ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतो त्या पद्धतीनं या गोलंदाजाचा हा आताचा चेंडू होता. आणि मी वैयक्तिकरित्या निश्चितच दाद देईल तिच्या गोलंदाजीला. पुन्हा एकदा सुरेख सुरेख गोलंदाजी, अतिशय सुरेख. यष्टीरक्षक चकतोय. 4 धावा, 5 धावा, 4 धावा 22च्या स्वरूपात 5. षटक संपलंय. धावसंख्या झाली ती 35. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35. गोलंदाजीत पुन्हा एकदा परिवर्तन होत आहे. 3 षटकं 35 धावा. बघूया स्ट्राईकवर आहे राधिका. 35 धावा 3 षटकानंतर. सुरेख फटका. 4 धावा. राधिकेनं मारलेला हा फटका. धावसंख्या होती ती 39. 39 3 फलंदाजाच्या मोबदल्यात. जल्लोष आहे तो संत ज्ञानेश्वर या पवेलियन मध्ये. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात आणि नाही. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी. बघूयात एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय. धावसंख्या झाली ती 40. चौथ्या षटकाच्या दरम्यान 40 धावा एका फलंदाजाच्या मोबदल्यात. यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक. शेवटचं 4 षटकांचे, माफ करा. स्वैर 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 स्वैर. 2 धावा मिळत आहेत. 2 धावा 42 धावा. 42. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर. द 4th ओव्हर इज इन प्रोग्रेस. सुरेख चेंडू चकतोय यावेळेस मात्र फलंदाज. बघूयात दोन्ही फलंदाज एकाच दिशेला. मिसफिल्ड होतंय. हा फायदा काही घेता आला नाहीये रहीमपूर संघाला. 1 धाव. दोन चेंडू शिल्लक शेवटचे. बघूयात आक्रमक फटक्यांची गरज. बघूयात. सुरेख फटका चेंडूवर जात. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने किती झाल्या? 48 विजयासाठी 49 धावांचं आवाहन. 49. माझ्यासोबत आहेत समालोचक
खर तर नावाजलेले खेळाडू आहेत, आज समन्वयकाची भूमिका बजावतायत या एकविरा महिला क्रीडा महोत्सवादरम्यान. बघूयात. धन्यवाद नवनाथ सर. विजयासाठी 49 धावा हव्यात. झेल उडाला होता शॉर्ट कव्हर क्षेत्रात, माफ करा, शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये झेल होता. तोपर्यंत एक धाव आरामात. खातं उघडलं गेलंय. धावसंख्या झाली आहे 2-2. बघूयात. रहीमपूरचा संघ हा मात्र कॉन्फिडंट दिसतोय, कारण आपण जर पाहिलं एक त्यांचं जर मैदानावरचं वावरणं जर पाहिलं तर एक चांगलं टीम स्पिरिट दिसतंय, उत्कृष्ट कॉम्बिनेशन दिसतंय, उत्कृष्ट कॉलिंग दिसतंय. खूपच स्वैर चेंडू आणि नक्कीच 2 धावा मिळतील. येस, 2 धावा. आणि तयारी करून आलेले आहेत. त्यांचे कोच देखील या ठिकाणी मला वाटतं उपस्थित आहेत. हा, आणि कोच देखील कॉन्फिडंट आहेत. त्यांना खात्री आहे की कदाचित हा सामना, कदाचित नाही नक्कीच हा सामना त्या जिंकतील म्हणून. इतका आत्मविश्वास त्यांच्या कोच उज्ज्वला देवके मॅडम त्यांच्या प्रशिक्षक आहेत, त्या उपस्थित आहेत पविलियन इथं कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 4 धावा. षटक संपलंय. धावसंख्या होते 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक, बरोबर ना? 3 षटकांमध्ये अजूनही 8. 41 धावा हव्यात. 41 काहीसं सोपं काहीसं अवघड असं हे आवाहन. बघूयात. मुलींनो, फलंदाजी करणाऱ्या मुलींनो, तुम्हाला आक्रमक फटकेबाजी करावी लागणार आहे. चेंडू तुम्हाला सीमापार धाडावा लागणार आहे, कारण समोर रहीमपूरच्या मुली आहेत आणि त्या तयारी करून आलेल्या आहेत. जोर से लगा दो. व्हेरी गुड. हरकत नाही, हरकत नाही. टायमिंग होईल. खेळपट्टीवर तक धरून राहा. मोठे फटके मार. षटक संपलंय. 8 धावा. दुसरं षटक चालू. नानजची फिल्डिंग आहे. नानज. हा, ते बॉलिंग करताय. दुसरं षटक चालू आहे. सुरेख फटका, सुरेख फटका आणि 3 क्षेत्ररक्षक. चेंडू खाली, परंतु झेल बरोबर. चेंडू 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये. डेड बॉल, डेड बॉल, डेड बॉल. पंच इशारा करतात डेड बॉल. आपण या सामन्यांसाठी थोडासा नियमांमध्ये बदल केलाय. गोलंदाजाकडून जर एखादा या षटकातील अजूनही रहीमपूर फलंदाजी करतोय. चेंडू किती झालेत? रोहित सर, रोहित सर, एक चेंडू झाला. हो हो, 1. एकच नाही, डेड बॉल. ओके, ठीक. एका षटकाच्या समाप्तीनंतर रहीमपूरचा संघ 9 धावांवर पोहोचतोय. 8. भाग्यश्री या डावाच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करते. यावेळेस मात्र उंचावर लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू. सेकंड बाउन्स, 4 रन. कोण? भाग्यश्री का? संघाच्या सलामीच्या फलंदाज खेळपट्टीवर खेळतायत. संघ अडचणी सापडलेला हा रहीमपूरचा. मोठ्या फटक्यांची गरज आणि त्याची चुणूक. समीक्षाच्या बॅटमधून चेंडू पुन्हा सीमा पार. 4 धावांसाठी हे डावाचं दुसरं षटक भाग्यश्रीकडून टाकलं जात आहे.
49 धावांचं मोठं आव्हान रहीमपूरच्या संघासमोर. गेल्या 5 दिवसांपासून आम्ही बघतोय की या क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. धावा किती झाल्या तरी त्याचा पाठलाग केला जातोय. पुन्हा एकदा 4 धावा. षटक संपतंय. 2 षटकाच्या ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी रसिकेच्या मैदानावरती पाण्याचा जार 20 पाठवायचा धावांवर. आहे. पाणी रसिकेच्या मैदानावरती पाणी नाहीये. 20. पाण्याचा जार पाठवा इकडं. येऊन जाईल सर. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये 27 धावा रहीमपूरच्या संघाला या सामन्यात पुढे, या स्पर्धेत पुढे खेळायचं असेल तर बनवाव्या लागतील. विचारपूर्वक गोलंदाजीचा निर्णय घेतला जातोय संत ज्ञानेश्वर विद्यालय नान्नज संघाकडून. हर्षदा डावाच्या 3ऱ्या षटकामध्ये पहिलाच डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा अवांतर चेंडू. बापूसाहेबजी कडलक आणि रोहितजी गाडे अनुभवी पंच आहेत. बारकाईने सगळ्या हालचालींवर त्यांचं लक्ष. बॅकफुटवर जाऊन चेंडू मारला मिड विकेटच्या दिशेनं. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना नान्नजच्या संघाकडून. एकच धाव. 21-23 धावांवर संघ पोहोचतोय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने चेंडू अडवला जातोय. 1 धाव. 24 धावांवर रहीमपूरचा संघ. 26 धावांवर. मोठ्या फटक्यांची गरज. विजयासाठी 49 धावांचं आव्हान. डावाचं 3रं षटक सुरू आहे आणि 26 धावा धावफलकावर. उजव्या यष्टीवरचा चेंडू नक्कीच गुडलेन चेंडू. डॉट बॉल. 26 धावा. विजयाचं अजूनही आवश्यक आव्हान. षटक संपताय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रहीमपूरचा संघ पोहोचतोय. रहीमपूर विचार पूर्वक निर्णय घेतले जात आहेत. कर्णधार सल्ला मसलत प्रत्येक खेळाडूची करून निर्णय घेतोय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. समृद्धी नक्कीच अवांतरच्या 2 धावा. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. चेंडू सरळ यष्टीवर आदळतोय. क्लीन बोर्ड. अनुष्का संघासाठी विजयासाठी 21 धावांचा आव्हान शिल्लक असताना उंचावरून मारलेला चेंडू पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू सुटतोय. जीवदान मिळतंय. 2 धावा पळून पूर्ण. ओव्हर थ्रो. एकूण 3 धावा पळून पूर्ण केल्या. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 1 शॉट 2 धावा.
19 धावांचं आव्हान शिल्लक असताना मिड विकेटच्या दिशेने चेंडू मारला जातोय. रविशंकर एक आणि धाव. मुळा खोरे मांडवे या दोन्ही संघाने चेंडूंमध्ये स्टेजच्या समोर यायचं आहे. विजयासाठी आवश्यकता आहे ती 17 धावांची. रविशंकर बॉल एक चेंडू आणि शिल्लक. मुळा खोरे विजयासाठी रहीमपूरला मांडवे. आवश्यकता आहे ती नांदची स्टेज आवश्यकता समोर आहे ती यायचं 17 आहे. धावांची रहीमपूर संघाला. आणि अखेरचा डॉट बॉल. षटक संपतोय, डाव संपतोय आणि सामनाही संपतोय. विजय होतो या सामन्यामध्ये मुळा खोरे घ्या संत आतमध्ये. ज्ञानेश्वर विद्यालय नांदचा बाहेर संघ. बाहेर वेल डन. खेळपट्टीवर कुणी नसणार नाही. चला साईडला.